नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा आढावा. लातूरच्या उदगीर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा. JCB मधून फुलांची उधळण करत अजित पवारांचं जंगी स्वागत. अजितदारा गटाचा पहिला विधानसभा उमेदवार ठरला. अजितदारांनी फोनवरूनच केली फलटण विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा. विद्यमान आमदार दीपक चव्हाणांना फलटण विधानसभेची उमेदवारी जाहीर. इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून 4 इच्छुकांनी भरले पक्षाचे अर्ज. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, अमोल भिसे आणि अशोक घोगरे यांचे अर्ज दाखल. रत्नागिरीतील विधानसभा जागांबाबत ठाकरेंकडून मातोश्रीवर आढावा. दापोली, गुहागर आणि राजापूर जागेवरील उमेदवार जवळपास निश्चित. दापोलीतून संजय कदम तर राजापुरातून राजन साळवींचं नाव निश्चित, तर गुहागरमधून भास्कर जाधव निश्चित. धाराशिव कळंब मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होण्याची शक्यता. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात शिंदे गटाचे सुधीर पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता मेळावा. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मेळाव्यातून निर्धार. माजी आमदार भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेंविरोधात धस यांच्याकडून सडकून टीका. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे विभागातील शेकडो नागरिकांचा शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश. ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश. सोलापुरात भाजपच्या विजयकुमार देशमुखांविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिली तर त्यांचं काम न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा. नांदेडमध्ये भाजपचं काम करणाऱ्या नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी, तर अशोक चव्हाणांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, कदम यांचा इशारा. भंडाऱ्यात ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या 5 नेत्यांचा मेळावा. बाहेरून आलेल्या नरेंद्र पहाडेंना उमेदवारी न देता निष्ठावान शिवसैनिकांनाच उमेदवारी देण्याची मागणी. संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी. 25 जागा दिल्या नाही तर राज्यात 70 जागा स्वबळावर लढवणार. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुस यांचं वक्तव्य. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ. कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्यानंतर 2 गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप. साताऱ्यातील खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ. 18 वर्ष करार वाढवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी. माढ्यात ऊस दराची विधानसभेच्या तोंडावर स्पर्धा. आमदार बबनराव शिंदेंच्या कारखान्यापेक्षा 2 रुपये जादा दर देण्याची विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांची घोषणा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राडा. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण. पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाचा ठेका मिळवण्याच्या वादातून मारहाण. नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लावले. शिंदे सरकार मराठा सरदार अशा आशयाचं शहरातील बसस्थानक परिसरात बॅनर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसातच परळी वैजनाथ इथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार. त्याआधी शहरात झळकले देवेंद्र फडणवीसांचे होर्डिंग. परळीत भाजपकडून ब्रँडिंग. आदिवासी समाजाचे पेसा अंतर्गत भरतीचं आंदोलन स्थगित. सर्वोच्च न्यायालयाचा उद्या आदेश आल्यानंतर 2 दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. गोंदिया शहरात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात आदिवासी समाज आक्रमक. गोंदियात हजारो बांधवांकडून रस्त्यावर उतरत आंदोलन. हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक. आष्टीकरांचा निषेध करत जागोजागी रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करताना आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र. हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांविरोधात धनगर समाजाकडून प्रतिमेला जोडे मारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून पत्र व्हायरल झाल्यानंतर केलं होतं खंडन. मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी समाजाचं आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. आंदोलकांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात. चाळीसगावात एकलव्य संघटनेच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध. नंदुरबारच्या शहाद्यात आदिवासी संघटनेकडून राज्य सरकारविरोधात 1 दिवसीय धरणे आंदोलन. आंदोलकांकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी.
बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार. मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार. दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगे पाटलांची माहिती. अब्दुल सत्तारांच्या विरोधात सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. अब्दुल सत्तारांकडून विनाकारण गुन्हे दाखल करून त्रास दिला जात असल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून 6 अँब्युलन्सचं मोफत वाटप. सावंतवाडी मतदारसंघावर भाजपकडून पकड मिळवण्याचा प्रयत्न. दीपक केसरकरांच्या होम पिचवर भाजपकडून तयारी सुरू. अमरावतीच्या धारणीत भोकरबर्डी ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन. चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्यानिमित्त लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं जाहीर व्याख्यान. 2 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार. पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी माढ्याच्या वेणेगावात शेतकरी कुटुंबांचं तहसीलदारांच्या केबिनसमोर आंदोलन. जोपर्यंत रस्ता दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा. लातूरला जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मंत्री आणि स्थानिक आमदार खासदारांचे मुखवटे चेहऱ्यावरच घालून आज लातूरकरांचं भीकमागो आंदोलन. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक. गोंदियातील शिक्षकांचे श्रेणीवाढ मागणीसाठी प्रफुल्ल पटेल यांना निवेदन. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक श्रेणीवाढ प्रस्तावावर वित्तमंत्र्यांनी सही करावी, यासाठी शिक्षकांचं आझाद मैदान. इथे ऑगस्ट महिन्यापासून उपोषण. सोयाबीनला 8,500 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा इथे आमरण उपोषण सुरू. उपोषणाचा आजचा 13वा दिवस. उपोषणकर्ते विजयकुमार गाडगेंची प्रकृती खालावल्यानं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरचा आडत बाजार बंद पाडला. सोलापूरच्या पंढरपूरमधील मंगळवेढ्यातील कृषी कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. 2018 पासून पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्यानं शेतकरी संतप्त. अमरावतीला 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव, सुरजी परिसराला भूकंपाचे धक्के. तर अकोल्याच्या अकोट, तेल्हारा तालुक्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती. किल्लारी भूकंपाला 31 वर्ष पूर्ण. किल्लारी इथल्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून पोलिसांकडून हवेत फैरी झाडून मानवंदना. आज दिवसभर किल्लारीत बाजारपेठ बंद ठेवण्याची परंपरा. पतीच्या खात्यात जमा झालेले लाडक्या बहिणीचे पैसे सीएससी केंद्र चालकाकडून हडप. 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास. नांदेडच्या हदगावमधील घटना. सीएससी केंद्र चालक फरार. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात जय्यत तयारी सुरू. मंदिराची रंगरंगोटी आणि मंदिर उभारणीचं काम अंतिम टप्प्यात. वर्ध्याच्या 10 वर्षाच्या भार्गवी चिंतावारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. पिरियॉडिक टेबलमधील 118 एलिमेंटची नावं अवघ्या 34 सेकंद 43 मिलीसेकंड्समध्ये सांगितली. मागील 6 महिन्यांपासून रोज जवळपास 6 तासांचा सराव. अमरावतीमधील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत कार्यान्वित करण्याची मागणी. 4 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते नवीन रुग्णालयाचं लोकार्पण. डफरीन रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचारी शिफ्ट करण्याची मागणी. पुण्यातील सुसगाव इथे ड्रोनच्या गिरट्या. ड्रोनच्या मदतीनं चोरटे नजर ठेवत असल्याची नागरिकांमध्ये भीती. सुसगाव ठाण, महादेवनगर, ठकसेननगर, तापकीर वस्ती या भागात ड्रोन पाहिल्याची नागरिकांची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगरच्या चारठाणा इथे छायाचित्रकारांच्या मैत्री सोहळ्याचं आयोजन. राज्यातील विविध भागातील 3,268 छायाचित्रकारांची उपस्थिती. वाशिमच्या तपोवन इथल्या जंगल परिसरात बिग बटरफ्लाय मंथ निमित्त वॉक विथ बटरफ्लाय अभियानाचं आयोजन. वाशिमच्या वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेकडून फुलपाखरांचं महत्त्व समजून घेण्यासाठी उपक्रम. परभणी महानगरपालिकेकडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वॉल पेंटिंगचं स्पर्धेचं आयोजन. शहरातील 25 स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग. नाशिकच्या मखमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर. बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये घबराट. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. गडचिरोलीतील जवळच्या पोटेगाव जंगलात रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ. 25 ते 27 हत्तींचा कळप असलेल्या हत्तींना एकाच वेळी वाकडी मुर्जज परिसरात प्रवेश केल्यानं एकच खळबळ. नाशिकच्या हरिहरगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात काही पर्यटक किरकोळ जखमी. शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला.
माजलगाव धरणातील पाणीसाठा 69%वर, धरण भरण्यासाठी केवळ 4.5 फूट पाण्याची आवश्यकता. वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं नुकसान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघात लाडक्या बहिणींसाठी आता हेल्पलाईन नंबर. फोन केल्यानंतर महिलांची टीम येणार मदतीला. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची मोहीम. नंदुरबारच्या धडगावात बँकेमध्ये महिलांची मोठी गर्दी, लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला तसंच ई-केवायसी करण्यासाठी गर्दी. धाराशिवच्या भूममध्ये अंगणवाडीत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं वाटप, पोषण आहाराचा उग्र वास येत असल्याची पालकांची तक्रार. दूषित पाण्यामुळे नांदेडच्या नेरली गावात 700 नागरिकांना त्रास, तिसऱ्या दिवशी 200 नागरिकांवर उपचार सुरू. गावात पुढील 10 दिवस सुरू राहणार मेडिकल कॅम्प. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील रायगाव वडगाव हिवरवाडी रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केलेला डांबरी रस्ता हाताने निघत असल्यानं ग्रामस्थ संतप्त.